म्हणजे क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान आणि फुटबॉलमध्ये रिअल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना यांच्या रायव्हलरीबद्दल तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण मार्केटमध्ये अशा अनेक कंपनीज आहेत ज्या एकमेकांच्या कट्टर विरोधक आहेत. जसं की फाईव्ह स्टार आणि डेअरी मिल्कच्या रायव्हलरीबद्दल तर अख्ख्या जगाला माहिती आहे. असंच गाड्यांमध्येही लॅम्बोर्गिनी वर्सेस पोर्श, बुगाटी वर्सेस बेंटली आणि अशा अजून अनेक कित्येक कंपनीज आहेत ज्यांना परस्परांचे कट्टर विरोधक समजलं जातं. पण ह्या सर्वांबद्दल एक मजेशीर गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? की वरून जरी या कंपनीज आपल्याला त्यांच्या क्षेत्रातल्या कट्टर विरोधक वाटत असल्या तर या कंपनीची पेरेंट कंपनी ही एकच असते. हा, आता सगळ्याच कंपनीच्या बाबतीत ही गोष्ट लागू होत नाही. पण मार्केटमध्ये अशा भरपूर कंपनीज आहेत ज्या ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून आपलं कॉम्पिटिशन हे पूर्णपणे संपवून टाकतात. आणि आजच्या भागात आपण अशाच काही कंपनीज आणि काही कंपनीजनी कशा प्रकारे आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीची आपल्यापेक्षा वरचढ प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येण्याआधीच उद्ध्वस्त केली याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी असदत मंगेश मोरे आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. जसं की आपण पाहिलं की कंपनीज मार्केटमध्ये रायवल असतात, पण त्यांची पेरेंट कंपनी ही एकच असते. तर या यादीतलं पहिलं नाव आहे डेअरी मिल्क आणि फाईव्ह स्टार. म्हणजे या दोन कंपनीजमध्ये इतकी रायव्हलरी आहे की डेअरी मिल्कची टॅगलाईन आहे हाऊ फार विल यू गो फॉर लव्ह आणि या उलट फाईव्ह स्टारची टॅगलाईन आहे ईट फाईव्ह स्टार डू नथिंग. आता यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की या कंपनीजमध्ये किती मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहे असं दाखवलं गेलंय. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोनही ब्रँडची पेरेंट कंपनी आहे कॅडबरी. असंच आणखीन एक उदाहरण म्हणजे लॅम्बोर्गिनी आणि पोर्श. मध्यंतरी लॅम्बोर्गिनी स्टेराटो आणि पोर्श डेकर ह्या दोन गाड्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू होती आणि या दोनपैकी वरचढ गाडी कोणती हे दाखवण्यासाठी अनेक ड्रॅग रेस, रोड शो आणि बऱ्याच गोष्टींचं कॅम्पेनिंग केलं गेलं. पण गंमत म्हणजे वरवर ह्या गाड्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी दाखवण्यात आल्या. पण ह्या दोनही कंपनीज ओन करते वोक्सवॅगन ही कंपनी. जर कोणी या दोन गाड्यांची तुलना करून लॅम्बोर्गिनी खरेदी केली काय किंवा पोर्श खरेदी केली काय, दोनही बाजूंनी फायदा होणार वोक्सवॅगनचाच. असंच आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर सध्या भारतातल्या टॉप स्मार्टफोन ब्रँड्सपैकी ओप्पो आणि विवो या दोनही ब्रँड्सचे 2022चे मार्केट शेअर होते प्रत्येकी 16%. ओप्पोचा एखादा नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये आला की लगेचच विवोचाही एखादा वरचढ स्मार्टफोन हा मार्केटमध्ये यायलाच पाहिजे. ही रायव्हलरी मार्केटमध्ये जवळपास 5 ते 6 वर्ष चालली आणि अजूनही सुरूच आहे. आता बघूया जागतिक पातळीवर प्रसिद्ध दोन कंपनीच्या रायव्हलरीचा एक किस्सा. म्हणजे पेप्सी आणि कोका कोला या कंपनीजबद्दल तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. आता जरी या दोन ब्रँडची पेरेंट कंपनी एक नसली तर या दोन कंपनीज आपल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि रायव्हलरीसाठी सतत चर्चेत असतात. आणि ह्यांच्यातल्या ह्या दुश्मनीचा एक फार गंमतदार किस्सा आहे. 1992 मध्ये डेव्हिड नोवॅक हे पेप्सीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर झाले आणि त्यांनी मार्केटचा अभ्यास करून एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं ठरवलं ज्याचं नाव होतं क्रिस्टल पेप्सी. आता क्रिस्टल पेप्सी हा फक्त बिना रंगाचा सुधारित कोला होता जो मार्केटमध्ये लॉन्च झाल्या झाल्या अधिराज्य गाजवू लागला आणि कोका कोलाला कुठेतरी मागे टाकत होता. अशातच कोका कोलाच्या त्यावेळेच्या मार्केटिंग चीफ सर्गिओ झायमन यांनी सुसाईड अँड किल ही कामकाजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून क्रिस्टल पेप्सी लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच कोका कोलाकडून टॅप क्लिअर हे झिरो शुगर डाएट ड्रिंक वर्ल्ड वाईड लॉन्च केलं. आणि त्यामुळे झालं असं की क्रिस्टल पेप्सी हे जरी अमेरिकेतील लोकांच्या आवडीचं ड्रिंक होतं तरी जेव्हा ते वर्ल्ड वाईड लॉन्च करण्यात आलं तेव्हा लोकांनी क्रिस्टल पेप्सीलाही टॅप क्लिअर सारखं एक काडीची ही चव नसलेलं ड्रिंक समजून नाकारलं. आणि अशा प्रकारे कोका कोलाने आपल्या प्रतिस्पर्धी पेप्सीला मार्केटमध्ये उतरण्याआधीच नेस्तनाबूत केलं. तर मंडळी, हा होता आपला आजचा विषय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करू शकता. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम ज्याचं नाव आहे विषय काय.